मी तर लोकांच्या गेम करतो. आज माझीच गेम होतानाच स्वप्न. ओके चल उचल उचल. राख्याबाईचा फोन. तू कुठं आहे बाई? सगळे गुत्त्यामध्ये आणि दारू पिऊन पिऊन मरशील की. एक काम कर, लवकरात लवकर घरी ये. बाई एवढा एक बॅग दिलं तुला. ते बेक नव्हते बाजूला, घरी बॉटल ठेवली तुझ्यासाठी. महत्वाचं काम आहे, लवकर ये. हा आलो बाई आलो आलो आलो. बापरे. आता जल्दी जा. पोलीस. प्रेम सांग कोणच तू. राख्याबाईशी ठेवला इमान. हा इतना उसे क्या कैसे? अब भाई एक पैक पिए बगैर आता तो शराब बुरा मान जाती. सकाळ सकाळी दारू पितोस. इथं काय मॅटर झालंय माहितीये का तुला? मॅटर? कसला मॅटर भाई? काय झालं? काय झालंय भाई नेमकं? मला फोन आला होता. मलाही फोन आला होता. कोणीतरी माझी सुपारी घेतली. माझी नाही घेतली कुणीच पाय. सिरियसली बोलतोय. भाई कोण आहे? कोण आहे तो? त्याचा गेमच करतो आज. कोण आहे? कुठे आहे तो? बंदुकीत गोळी आहे का? बंदुकी गोळी खुल्ली लोडेड आहे. बंदूक ठेवतोस त्यात गोळी नाहीये. बहुतेक घरी विसरले वाटतं. कशाला बंदूक घेऊन फिरतोस मग? भाई तू रिलॅक्स हो. तू टेन्शन घेऊ नको. पुन्हा हिंमत नाही तुला टच करायची. तुला माहितीये का? आपल्या धंद्यामध्ये दोस्तांपेक्षा दुश्मन जास्त असतात. बरोबर बोलला भाई. मला काय वाटतं हे काम फक्त एकच व्यक्ती करू शकतो. जित्या भाई. ते म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मुनी काय म्हणतोयस? माझी सुपारी घेण्याची धमकी आली मला. तुझी बंदूक कुठे आहे? 2 दिवस 24 तास मी कंटिन्यू तुझ्यासोबत राहणार आहे. तुझा स्पेशल बॉडीगार्ड म्हणून. वाटल्यास आपल्या पोरांना बोलू नको. ज्यानं तुझा गेम लावलाय ना
त्याचाच गेम करू भाड्याचा. नको. पोरांना जर कळलं ना मॅटर वाढेल. निसांपर्यंत प्रकरण जाईल. त्याचा गेम आपण चोकच करू. हा तू कसा आहेस माझा खास माणूस आहेस. हे भाई आपण काय त्यातला नाही हा? भाडव्या तसले शोक नाही आहेत मला. चल तू आहे ना, माझा विश्वासू पुत्र आहेस कळलं. विश्वासू कुत्रा भाई. मी माझी इमानदारी परत एकदा तुला दाखवून दिला. हा. मी माझी गन फुल्ली लॉयडेड आहे. लोडेड आहे. लोडेड. बरं भाई मी आलो तुझ्यासाठी. मस्त मलाई मार्केटची आहे बनव. प्लॅन छाचच पडले. तर काय झाले कोण आहेस तू कोण आहेस हा? या राख्या भाईला धमक्या देतो का तू. ए साल्या समोर ये ना समोर राहण्यासारखं मागून काय बोलतोयस फोनवर. ए फेकू. ए राख्या भाई तू चाल ना फोन. पिंट्या भाई चाय बनते 2 मिनिटात आलोच. तर ये काय तुझा चहा फेकून दे तिकडे. हा भाई काय झालं? काय झालं आता घरात नाही बसून राहायचं. काय झालं? गेम करायची आता त्याची. आपल्याला जो धमकी देतो ना त्याची धमकीमुळे मी घरात बसून नाही राहणार. गेम करणार आहे मी गेम. थांब तू ही गंडी. चल एवढं काय घाबरतोयस कुत्र्या. कोण आहे रे कोण आहे. काय रे भटऱ्या बाई, तू म्हणे स्पेशल बॉडीगार्ड ठेवला. हे बघ तू किती बॉडीगार्ड ठेव, तुझा गेम आज होणार म्हणजे आजच होणार. राम बोलो भाई राम बोलो. राम बोलो भाई राम बोलो. भाई राख्या भाई राख्या भाई बाई मला वाटलं चुकून तुझा पण गेम झाला का काय. छाट्या हे बघ तू आणि कन्या दोघं राख्याची बॉडी लांब कुठेतरी मध्ये तुळते का. हा बाय आणि हा 2-3 महिने अंडरग्राऊंड राहायचं काय. हा बघ राख्या बाईचा गेम झाला. राख्याचा गेम. बाई काही दिवसापासून मनात प्रश्न आहे, विचारू का. बोल पटकन. तू तर राख्या बाईचा इमानी पुत्रा, सॉरी इमानदार आणि तुम्हीच. बरोबर बोलला तू. झाला याच्यासाठी आपण काय नाही केलं. याला लाखो करोडोची खंडणी गोळा करून दिली. कोण सांभाळतो? कोण बाई. अरे आपण मॅनेज करायचो आपण. आणि साला मला चिल्लर टिकून मारायचं. चिल्लर तर बंद झाले की. अरे चिल्लर म्हणजे आणि पुन्हा अजून त्यानं माझ्या बहिणीवर डोळा ठेवला रे. डान्सिंग करत होता माझ्या बहिणीसोबत. बहिणीसोबत स्वीटी, हा सॉरी स्वीटी ताई. तेव्हाच ठरवलं त्याचा गेम वाजवायचा. पण तुमच्यासारखा इमानदार कुत्रा भेटत नव्हता ना. भाई माणूस भेटत नव्हता. हा तुला माहितीये तुला आणि गण्याला अटक करण्यामागं कोण होतं? कोण बाई. हाच भाडकव साला. हा ना भाई,
तुमच्यामुळं बेल मिळाली आपल्याला. आज हवाडा एकदा पण जेलमध्ये नाही आला भेटायला. साला 3 महिने सडलो आम्ही दोघं. 3rd डिग्री 4 वेळा भोगली. तुम्ही सोडवला आपल्याला. तवाच गण्याला बोललो, आपला इमान आता फक्त पिंट्या बायशी. असाच इमानदार राहा. बर, एक फोटो काढ आपला या छाताडावर पाय ठेवलेला. ए फोटो म्हणला घाण नाही. चिंच्या फोटो काढ. आ, आ.